नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मांत्रिक मान्य करतो की या मुलाचा उपाय माझ्याकडे नाहीये आणि भूतभीत काही नसतात. मी 4 पैसे कमवण्यासाठी हे सगळं करत होतो. त्यावर सगळे त्याला मारू लागतात आणि मांत्रिक तिथून पळ काढतो. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, अहो वहिनी, काय केलं हे? त्या पोराची अवस्था तर बघा. त्याला डॉक्टरांची आणि त्याच्या औषधांची गरज आहे. पुढे ते अण्णांना म्हणू लागतात, अहो अण्णा, तुमचं एवढं वय झालं पण तुम्हाला काडीची अक्कल आली नाही. यापुढे जर असं झालं तर मी स्वतः तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. बघितलं का त्या मुलाची काय अवस्था झाली ती? त्यावर पप्प्याची आई व्यंकू महाराजांची माफी मागू लागते. पुढे व्यंकू महाराज आणि गावकरी पप्प्याला दवाखान्यात घेऊन जायला निघतात. व्यंकू महाराज अप्पांना म्हणतात, मी डॉक्टरांना फोन केला आहे, तुम्ही पुढे व्हा, मी जरा पोरांचं कौतुक करून येतो. व्यंकू महाराज इंदू आणि गोपाळला म्हणू लागतात, पोरांनो, आज तुमचं मला अतिशय कौतुक वाटतंय. तुम्ही अशा कठीण प्रसंगी एवढं प्रसंग अवदान दाखवलं. म्हणून व्यंकू महाराज तिथून जायला निघतात. तेवढ्यात इंद्रायणी त्यांना आवाज देते. त्यावर व्यंकू महाराज तिला विचारू लागतात, काय झालं ग? इंद्रायणी रडू लागते आणि म्हणते, व्यंकू महाराज, आज जी पप्प्याची अवस्था झाली ना, त्याला आम्ही कारणीभूत आहोत. ती जे काही झालंय ते सांगू लागते. त्यावर व्यंकू महाराज रागावतात आणि म्हणू लागतात, इंदू व गोपा, तुम्ही असे वागलात? अरे, जे काही हे झालंय ना, ते मला अजिबात आवडलं नाही. अरे, एखाद्याची मजा करायची म्हणून किती मजा करायची. त्याची काय अवस्था झाली बघितलं ना तुम्ही? पुढे ते गोपाळला म्हणू लागतात, गोपाळ, तू तर सगळ्यांमध्ये मोठा होतास ना, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, बाबा, अहो तो पप्प्या खूप भूतभूत करत असतो ना, त्यामुळे त्याला असं सांगून भूत नसतं हे दाखवायचं होतं, पण तोवर तो घाबरून पळून गेला, सांगायचंच राहून गेलं. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, तुम्हाला त्याची चेष्टा करायची होती हेच खरं आहे, आणि तुम्ही जे वागलात ते खूप चुकीचं वागलात. आता मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाही, जा आता तुम्ही इथून, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इकडे इंद्रायणी विठूच्या मंदिरात येऊन विठुरायासमोर बोलू लागते, विठुराया, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आमच्यामुळेच पप्प्याची अशी अवस्था झाली. आम्हाला माफ कर. आम्ही खरंच मस्करी करत होतो, पण मस्करीची कुस्करी कधी झाली तेच कळालं नाही. खरंच आम्हाला माफ कर. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, तो लाख माफ करल, पण माझं काय? त्या तिथे येतात आणि इंदूला बोलू लागतात, ऐकलंय मी सगळं, पण मी तुला कधीच माफ करणार नाही. अजून किती जणांना गिळशील ग तू? त्या म्हणू लागतात, तुझ्यासारखी नाठाळ पोरगी या गावात आहे ना, त्यामुळे या गावचं काही खरंच नाही. चल, तुला मी सगळ्या गावापुढेच नेते, असं म्हणून त्या तिला तिथून घेऊन जातात. इकडे पप्प्याची आई म्हणू लागते, बघा ना व्यंकट महाराज, पप्प्याला दवाखान्यातून आणून किती वेळ झाला तरी अजून त्याचा ताप उतरना. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, वहिनी, तुम्ही धीर धरा. मान्य आहे, आपल्या मुलाला असं निपचित पडलेलं पाहून किती त्रास होत असेल. तुम्ही असा धीर सोडू नका. डॉक्टरांनी औषध दिलेत. विठुराया या मानसिक धक्क्यातून आपल्या पप्प्याला नक्कीच बाहेर काढेल. तेवढ्यात मोठ्याबाई इंद्रायणीला घेऊन तिथे येतात. मोठ्याबाई बोलू लागतात, ज्या पोरीमुळं त्याला मानसिक धक्का बसलाय त्याचं काय? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, मोठ्याबाई, आता तुम्ही भलतंसलतं बोलू नका. त्या पप्प्याची अवस्था तर बघा. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, भलतंसलतं? त्यावर आतोबा म्हणू लागतात, अहो मोठ्याबाई, तुम्ही इंदूला असं हात धरून का आणलंय? तिने काही केलंय का? सांगा मला. पुढे त्या म्हणू लागतात, मी एक आई आहे, मी समजू शकते त्यांची अवस्था काय झाली असेल. या कार्टीनीच त्याच्या मनात भूताची भीती घातली आहे. त्याच्यापुढे भूतासारखी थुई नाचली असेल, म्हणूनच तो एवढा फेपरला. त्यावर पप्प्याची आई विचारू लागते, हे खरं आहे? त्यावर मोठ्याबाई बोलतात, मी खोटं कशाला बोलेल. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी, थांबा जरा. यामध्ये फक्त इंदू एकटीच दोषी नाहीये, गोपाळही तेवढाच दोषी आहे. जर शिक्षा द्यायची असेल तर दोघांनाही द्या. पप्प्याची आई बोलू लागते, व्यंकू महाराज, म्हणजे हे सगळं तुम्हाला आधीच माहीत होतं आणि तुम्ही काहीच बोलले नाही. त्यावर आप्पा बोलू लागतात, हे बघा, व्यंकू महाराजांनी असं काही केलं असेल तर त्यामागे नक्कीच काही कारण असेल. मोठ्या बाई बोलू लागतात, व्यंकू भाऊजी, तुम्ही या माणसांवर अशी कोणती भूल घातली हो? म्हणजे तुम्ही काही पण करा उलट सुलट, ते तुमचीच बाजू घेतात. पप्प्याच्या इंद्रायणीला म्हणू लागते, इंदे, मी तुला सोडणार नाही. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी, तुम्ही शांत व्हा. त्यावर पप्प्याची आई म्हणू लागते, व्यंकू महाराज, तुम्ही इंद्रायणीला पाठीशी घालू नका. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी, मगाशी तुम्ही खूप काळजीत होतात आणि पप्प्याला नेमकं काय झालं याचं निदान झालेलं नव्हतं, त्यामुळे मी शांत बसलो. ते म्हणू लागतात, त्यांचं चुकलंय हे मला मान्य आहे. त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, नुसतं चुकलं म्हणून चालणार नाही. चुकलं म्हटल्याने पोरगं उठून थुई नाचणार नाही.
पुढे त्या म्हणू लागतात, जे काही झालंय ते या कार्टीमुळे झालंय. मी तुम्हाला तेव्हाच म्हणत होते या पुरीला घरातून काढा, पण माझं कोणी ऐकलं नाही. माझं तोंड दिसतं सगळ्यांना, पण माझी कळकळ कोणाला दिसत नाही. त्यावर पप्याची आई उठून इंद्रायणीला म्हणू लागते, इंदे माझ्या घरातनं निघ. व्यंकू महाराज इंद्रायणीला जायला सांगतात आणि ते स्वतःही तिथून निघून जातात. व्यंकू महाराजांना गेलेलं पाहून गावकरी तिथून निघून जातात. इकडे गावातला एक माणूस जंगलात जात असतो, तेवढ्यात त्याला तिथून एक कोणीतरी जाण्याचा भास होतो. त्यावर तो बॅटरी चमकावून विचारतो, कोण आहे तिकडे? तेवढ्यात त्याला एक लाल साडी घातलेली बाई दिसते व तो त्या बाईच्या मागे जाऊ लागतो. इकडे व्यंकू महाराज त्यांच्या खोलीत झालेल्या गोष्टीचा विचार करू लागतात. तेवढ्यात इंद्रायणी तिथे येते आणि व्यंकू महाराजांना बोलू लागते, व्यंकू महाराज, मी खरंच खूप वाईट आहे. तुम्ही माझ्याशी कट्टी करा. आज माझ्यामुळे तुम्हाला एवढं ऐकून घ्यावं लागलं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, तुला खरंच वाईट वाटलंय? पुढे व्यंकू महाराज इंद्रायणीला म्हणू लागतात, हे बघ इंदू बाळ, आज मी तुला जे काही सांगणार आहे ते अतिशय नीट आणि काळजीपूर्वक ऐक. कुठलीही कृत्य किंवा निर्णय घेताना त्याचे परिणाम काय होतील याचा आधीच विचार करायला हवा. असं बोलून ते तिचे डोळे पुसतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात.